माझे प्रेरणास्थान म्हणून आपणाला सुद्धा साष्टांग वंदन करते. श्रोते आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपण कृपा प्रसादे. पुनश्च एकदा आपणाला वंदन करते आणि आजच्या विषयाला प्रारंभ करते. चिंतनाचा विषय दासबोध, आणि या दासबोधाच्या अंतर्गत दशक 20वा समास पहिला, पूर्ण निरूपण हे आपलं सुरू आहे. आणि त्या पूर्ण निरूपणामध्ये समास तिसरा, सूक्ष्म नामाभिधान, हे आपलं आजच्या समासाचं नाव आहे. काल आपण याच्यातला बराचसा भाग बघितलेला आहे सूक्ष्म नामाभिधानामध्ये, आणि आज आता आपण थोडस पुढे जाऊ आणि हा समास पूर्ण करू. सूक्ष्म नामाभिधान. निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले. समर्थ आपल्याला इकडे घेऊन चालले. निर्गुण ब्रह्म, सूक्ष्माती सूक्ष्म, अतितम सूक्ष्म. किती सूक्ष्म? शास्त्रांनी कल्पना केली आहे की याच्या आकाशाच्या कपड्यामधून, गाणीमधून आकाश सूक्ष्म आणि त्याची गाणी, त्याच्यातून हे गाळून जे खाली राहतो, कल्पनेच्या पलीकडचं ते सगळं शास्त्रांनी कल्पना केलेली आहे. इतकं ते सूक्ष्म आहे. एकदम एवढ्या सूक्ष्माला जर आम्हाला गवेषणी घालायची असेल तर आम्ही सुद्धा तेवढंच सूक्ष्म व्हायला पाहिजे की नाही? अंतःकरण वृत्ती सूक्ष्मच व्हायला पाहिजे की नाही? स्थूल असणारी अंतःकरण वृत्ती, अंतःकरण वृत्ती स्थूल आहे म्हणजे काय आहे? अंतःकरण वृत्ती स्थूल आहे म्हणजे नेमकं काय आहे? ती स्थूलाचा विचार करते. साध्या व्याख्या करावी. आज आपल्याला काही नवीन साधक पण जॉईन झालेले आहेत, त्यांना पण समजेल अशा पद्धतीची मांडणी करायची. अंतःकरण वृत्ती जी आहे ही स्थूलाला नेहमी स्थूलाचा विचार करते, म्हणजे नेहमी नाम रूप याचा विचार करते, प्रपंच याचा विचार करते, देह स्थूल याचा विचार करते की नाही? नाम आणि रूपाला सोडून आपण राहू शकतो का? थोड्या वेळ तरी राहू शकतो का नाम आणि रूपाशिवाय? विचार करा बरं. दिवसामधला 5 मिनिटं वेळ असा काढा की त्या 5 मिनिटामध्ये मी नाम आणि रूप याच्याशी माझा काहीही संबंध नाही. माझ्या अंतःकरणामध्ये कोणाचं नाव आलं येता कामा नाही आणि डोळ्यासमोर कोणाचे रूप येता कामा नाही. फक्त श्री गुरु आणि भगवंताचं चालतं बरं का. मी प्रपंचाची नामरूप म्हणते. नाव आणि रूप प्रपंचाबद्दल बोलते आहे, स्थूलाबद्दल बोलते. पण अंतःकरण मी या नामरूपाच्या शिवाय 5 मिनिटं शांत बसू शकतो का? हा सराव, हा अभ्यास सगळ्यांनी करावा. अगदी माझ्या सकट बरं. असं नका समजू की मी आपणाला सांगते म्हणजे मला हे जगत जमतंय. नाही, आपणा निमित्ताने मी मला सांगते आहे. पक्क लक्षात ठेवायचं. मी या भूमिकेमध्ये इथे बसलेली आहे. मी कोणालाही शिकवणार नाही. मी प्रवचन तर अजिबात करत नाही, परंतु आपल्या निमित्ताने आतापर्यंत जो अभ्यास केला, डॉक्टर काकांच्या मार्गदर्शनाखाली, सुनील काकांच्या प्रेरणेने, सहवासामध्ये जो काही अभ्यास केलेला आहे तो काय नेमका झाला? डॉक्टर काकांची प्रेरणा, सुनील काकांचं मार्गदर्शन, सुनील काकांचा सहवास सातत्याचा, यामधून मी स्वतः मला किती समजलं आहे हे मी आपल्या समोर मांडते. एखाद्या वेळेला चूक असेल तर आपण म्हणू शकतो की ताई ही कन्सेप्ट चुकते, इथे अशी पाहिजे, बिलकुल म्हणू शकतो मोकळ्या अंतःकरणाने. आपण सगळे श्रोते जगदीशांची मूर्ती आहे, माझे प्रेरणास्थान आहे. म्हणून माझी अंतःकरण वृत्ती ही 5 मिनिटं का होईना नाम आणि रूपाशिवाय स्वस्थ बसते का, ह्याचा अभ्यास करायला काय हरकत आहे? कशासाठी हा अभ्यास करायचा? ज्यावेळेला ही अंतःकरण वृत्ती लक्षात येईल की नाम आणि रूपाशिवाय स्वस्थ बसत नाही,
2 मिनिटं सुद्धा झाल्यानंतर कोणाचं तरी आपल्याला नाव आठवतोच आणि कोणाचं तरी रूप डोळ्यासमोर येतच. प्रपंचातील नाम आणि रूप यात सतत आम्ही असतो. मग असं इतकी स्थूल अंतःकरण वृत्ती कशी सूक्ष्माकडे जाणार आहे? मूर्तिकार मूर्ती बनवतो. सुरुवातीला तो पाषाण घेतो आणि मूर्ती बनवतो. त्याच्यामधला अनावश्यक भाग काढतो. ती ढोबळमानाने मूर्ती बनते. आता पूर्ण होत आलेली असते. मूर्ती पूर्ण होत आलेली असते, तेव्हा तो काय म्हणतो? जवळपास पूर्ण होते मूर्ती. एक नवीन पाहणाऱ्याला वाटतं मूर्ती तर सगळी पूर्ण झाली, पण हा मूर्तिकार म्हणते की नाही, अद्याप ती पूर्ण व्हायची. असं का म्हणतो मूर्तिकार? याचं कारण असं आहे की मला माझ्या स्थूल दृष्टीला, माझ्या स्थूल अंतःकरणाला ती मूर्ती पूर्ण दिसते. परंतु कलाकार जो आहे, जो मूर्तिकार आहे, त्या मूर्तिकाराला त्याच्यात ते बारकावे दिसत असतात. बारकाव्यामधल्या त्या त्रुटी दिसत असतात आणि तो तेवढे ते शिल्लक त्या त्रुटी लक्षात घेतो आणि तेवढ्या त्रुटी त्या मूर्तीतला काढत जातो. फक्त अतिशय बारीक असतात आणि काय म्हणतो, मी आता फिनिशिंग टच देतो आहे. मला शब्द काय वापरत होतो, मी फिनिशिंग टच देतो आहे. म्हणजे आता ही मूर्ती पूर्णत्वाकडे चालली आहे, परंतु काही काही सूक्ष्म त्यामध्ये त्रुटी राहिल्या, तेवढ्या त्या सूक्ष्म त्रुटी मी काढतो आहे. अतिशय सूक्ष्म असतात, आपल्याला कळत नाही, त्या जाणकाराला कळतात फक्त. बस अगदी असंच आहे हो परमार्थामध्ये. ढोबळ मनाने आपल्याला मी ब्रह्म हे कळलंय सगळं. स्थूल दृष्टीने मला कळलंय की अभ्यास मी ब्रह्म आहे, ब्रह्म सर्वत्र आहे, मी आत्मा आहे, हे सगळं कळलंय. परंतु तरी सुद्धा त्या अनुभवापर्यंत, अनुभव रूपतेपर्यंत आपण का जाऊ शकत नाही? अजूनही मला दुःख होत आहे, अजूनही मला माझ्याजवळ अशांती आहे, दुःख होत आहे, अशांती आहे, अतृप्त आहे, समाधान नाही. अनुकूल प्रतिकूलतेमध्ये मी छान व्यवस्थित रमतो आहे, सुख दुःखामध्ये व्यवस्थित रमतो आहे. हे सगळे जे आहेत ना लक्षणं, ही सगळी लक्षणं कशाची आहे? ही सगळी लक्षणं मी ब्रह्म आहे या अनुभव रूपतेपर्यंत आम्ही जाऊन पोहोचलो नाही, त्याची ती लक्षणं आहेत. आणि ही लक्षणं जोपर्यंत माझ्या अंगी आहेत, तोपर्यंत मी तिथपर्यंत जाऊन पोहोचणार नाही. म्हणून मला ढोबळ मानाची सगळं बाजूला काढायचं आणि मग फिनिशिंग टच जो आहे, सूक्ष्म 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 बारकावे, सूक्ष्म पदर, ते सुद्धा मला त्याचाही निराश करायचा. आणि म्हणून समर्थांनी आम्हाला सूक्ष्म नाम विधान हे दिलेलं आहे. ह्या समासामध्ये सूक्ष्म नामाभिधानामध्ये समर्थांनी 14 तत्व अशी दिलेली आहेत. सूक्ष्म तत्व, त्या सूक्ष्म तत्वाचा निराश जर आम्ही केला तर मात्र आमचं अंतःकरण हे पूर्णपणे सूक्ष्म होईल आणि ते सूक्ष्माचाच विचार करेल. म्हणून त्या सूक्ष्मतम सूक्ष्माच्या आधी जे सूक्ष्म तत्व आहे, त्याचा सुद्धा मला निराश करावा लागतो, हे लक्षात घ्या. देहादी स्थूलाचा तर निराश करावाच लागतो, देहादी जगताचा विचारांनी निराश करावाच लागतो, प्रश्नच नाही. परंतु सूक्ष्म सृष्टी सुद्धा आहे, त्या सूक्ष्म सृष्टीचा सुद्धा निराश करावा लागेल. मग आता ही सूक्ष्म सृष्टी कशी ओळखायची, याचा निराश कसा करायचा, या सूक्ष्म सृष्टीचा महत्वाचा मुद्दा आहे की नाही. बस एवढाच महत्वाचा मुद्दा आज आपण घेणार आहोत. या सूक्ष्माचा निराश कसा करायचा? समर्थांनी आधी आम्हाला सुरुवातीच्या काही ओव्यांमध्ये साधारण 9 ओव्यांपर्यंत या सगळ्या सूक्ष्म तत्वांची ओळख करून दिली. हे सूक्ष्म तत्व आहेत आणि ह्या सगळ्या सूक्ष्म तत्वांची ओळख करून दिल्यानंतर समर्थाने सांगितलंय की ही ओळख मी का करून दिली, याचं कारण पण दिलेलं आहे. आणि कारण दिल्यानंतर ह्या सूक्ष्म तत्वांचा निराश कसा करायचा,
साधन पण दिलं. एकाच समासामध्ये संपूर्णपणे साधन समर्थाने दिलेलं आहे. म्हणून आधी आम्ही या सूक्ष्म तत्वाची ओळख करून घेणं खूप गरजेचं आहे. आणि मग त्याच्यानंतर त्याचा निराश कसा करायचा हे साधन समजून घेऊ आपण. दोनच मुद्दे महत्वाचे याच्यात आणि हे दोन मुद्दे आपण आज बघायचंय आणि समास आपण थांबवू. मग आता हे कोणतेच सूक्ष्म तत्व आहे. आता सुरू झाली आपली खरी समासाला सुरुवात. इथपर्यंत आपला अभ्यास येऊन ठेपलेला आहे. स्थूल अंतःकरण वृत्तीला आता बाजूला ठेवायचंय, नामरूपातून तिला काढायचं आहे, बिलकुल काढायचं नामरूपातून. आणि नामरूपातून काढून तिला सूक्ष्म तत्वाचा विचार करायला प्रवृत्त करायचं आहे. सज्ज असावं, सज्ज असावं. ढोबळ मनाने युद्धावर जेव्हा जातात तेव्हा शत्रू येतो आहे कळतं, पण नेमका तो कुठून येतोय, कसा येतोय, तो कुठून चाल करेल, की त्याच्यात जे सूक्ष्म बारकावे असतात की नाही हे नंतर कळतात. आधी तो येतोय स्थूल रूपाने हे कळतं. म्हणजे आधी सूक्ष्माचा आम्हाला अंदाज येतो आणि स्थूलाचा अंदाज येतो आणि मग स्थूलाच्या अंदाजानंतर सूक्ष्माचा अंदाज घ्यायला आम्ही सुरुवात करतो आणि सूक्ष्माचा अंदाज घेऊन त्याच्यानंतर सूक्ष्मतरकडे झाले साधनाचे फळ. म्हणून महत्वाचं आहे. म्हणून पहिल्या ओवीपासून तर 8 ओवीपर्यंत प्रत्येक ओवी घ्या असं काही साधकांचं म्हणणं पडलं. पहिल्या ओवीपासून 8 ओवीपर्यंतच आम्हाला प्रत्येक ओवीचं आपण विवरण बघू की नेमकं काय म्हणायचं समर्थांना. मोळीहून शेवटवरी विस्तार बोलीला नानापरी, पुन्हा विवरत विवरत माघारी वृत्ती न्यावी. विवरत विवरत माघारी वृत्ती न्यावी म्हणजे काय? विवरत विवरत म्हणजे विवरण करता करता ह्या अंतःकरण वृत्तीला मागे वळवायचंय. परतोनी पाठीमोरे ठाके. ओवी सगळ्यांना माहितीये. परतोनी पाठीमोरे ठाके मागे वळवायची आहे. त्या वृत्तीला मागे वळवायचं आणि मागे वळवून म्हणजे आत्मानुभवासाठी उलट्या क्रमाने ती मागे वळवायची आणि मग तत्वाचा वेध घेत घेत शेवटी ब्रह्मस्वरूपात लीन करायचं. समर्थांनी म्हटलंय हिशोब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा. तत्वांचा निवाडा झाला, साध्य होता साधनांचा ठाव नाही. आता तत्वांचा निवाडा करणं हे आमचं साधन आहे. पक्क लक्षात ठेवायचं. तत्वांचा निवाडा करणं साधनाचं स्वरूप आता या ठिकाणी तत्वांचा निराश करणं, तत्वांचा निवाडा करणं हे आहे. आणि म्हणून अंतःकरण वृत्तीला मूळ मायेपासून अंडजाती 4 योनीपर्यंत सृष्टीचा विस्तार सगळा सांगितले की परब्रह्म एकोहम बहुश्याम. मग मूळ माया तयार झाली, त्या मूळ मायापासून गुणमाया तयार झाली, गुणसाम्य अवस्था, गुणमाया आणि जडमाया तयार झाली आणि मग त्या म्हणजे ईश्वर तयार झाला त्या आणि मग त्यांनी गुणमायेची 3 आणि जडमायेची पंचधा प्रकृती तयार झाली, पंचमहाभूत तयार झाले आणि मग त्याच्यानंतर अष्टधा प्रकृती तयार झाली. पंचमहाभूत आणि 3 गुण अशी अष्टधा प्रकृती तयार झाली. असं जड चेतन तयार झालं, सृष्टीचं पिंड ब्रह्मांड संपूर्ण हे तयार झालं तेव्हापासून. आणि आता विस्ताराचा असा झाला, परंतु आता जर आम्हाला अंतःकरण वृत्ती मागे न्यायची असेल तर आम्हाला उठून न्यावं लागेल, उलट्या क्रमाने जावं लागेल. पिंड ब्रह्मांड, त्या पिंड ब्रह्मांड पिंड ब्रह्मांड कशापासून बनलाय, तयार झालाय? अष्टधा प्रकृती, पंचमहाभूत आहे. पंचमहाभूतातून ही पिंड ब्रह्मांड तयार झालेलं आहे. पंचमहाभूतिक आहेत हे सगळे. मग हे कुठून तयार झाले? मग गुणमाया, जडमाया, गुणसाम्य अवस्था, गुणक्षोभिणी अवस्था आणि मग हे कुठून तयार झाले? मूळ मायेतून.
हा ईश्वर तयार झाला तो त्या मूळ मायेत, आणि मग त्या मूळ मायेचं त्या ईश्वराचे अधिष्ठान काय आहे? ब्रह्मतत्व आहे, आणि ते मी आहे. आत्मानुभवासाठी आम्हाला अशा पद्धतीने जावं लागेल, उलट्या क्रमाने जावं लागेल, खालून वर जावे लागेल. आणि विस्ताराच्या वेळेला आम्हाला वरतून खाली यावं लागेल. देहादी जगताच्या विस्ताराच्या वेळेला वरतून खाली, आणि ब्रह्मानुभवासाठी खालून वर जावं लागेल. ते खालून वर जाणं हे साधन आहे. आणि म्हणून ह्या ब्रह्मांडामध्ये 4 वाणी आहे, 4 खाणी आहे, 84 लक्ष जीव योनी आहे, नाना प्रकारचे प्राणी आहे, आणि हे सगळे पृथ्वी पासून जन्माला आले आणि पृथ्वीमध्येच विरून जातात. मागे आपण बघितलंय. परत आज त्याचं हे करायचं कारण नाही, फक्त समर्थाने आम्हाला ही आठवण दिली की ह्या देहादी या पिंड ब्रह्मांडामध्ये 84 लक्ष योनी, 4 वाणी, 4 खाणी. 4 वाणी माहितीये? परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. 4 योनी पण माहितीये. त्याच्यामुळे 4 योनींच्या 4 खाणींच्या 4 वाणी, 4 खाणी 4 वाणी. आणि हे सगळं पृथ्वीपासून आले, आणि पृथ्वीमध्येच हे सगळे विरून जातात. असा हा संसार वृक्ष अश्वस्थ, काय म्हणतात त्याला? अश्वस्थ. ऊर्ध्वमूल अधशाखम अश्वस्थम प्राहुरम्य. असं का म्हटलंय? अश्वस्थ का म्हटलंय? जो नाही, जो स्थित नाही, तो अश्वस्थ. मग ह्याचं स्वरूप कसं आहे? समर्थाने दिलेलं आहे की पृथ्वी आणि प्राणी संसार वृक्षाचा शेंड्याचा भाग आहे. तर शेंड्यावर आम्ही राहतो. पृथ्वी आणि प्राणी हा शेंड्याचा भाग आहे, आणि पंचमहाभूताचा जो विस्तार आहे या त्याच्या फांद्या आहे. पंचमहाभूतातून पिंड आणि ब्रह्मांड तयार झालं. अनेक गोष्टी या पिंड ब्रह्मांडात आहे. हो, अनेक गोष्टी आहेत, कल्पना नाही, इतक्या कल्पनेच्या पलीकडे आहे. सध्या कुंभमेळा चालू आहे, त्या कुंभमेळ्यामध्ये अनेक प्रकारचे साधक आपल्याला दिसतात आहे, अनेक प्रकारचे सिद्ध दिसतात आहे, अनेक प्रकारच्या साधना पद्धती दिसतात आहे. आणि ते सगळं पाहून अबब एवढंच आपण म्हणू शकतो, काय साधना पद्धती आहे, किती साधना पद्धती आहे. पाहता पाहता एक साधना पद्धत समोर आली, अघोरी साधना पद्धती महिला करतात आहे, सकाळी 12 ते 3. आपण म्हणतो काय गरज आहे यांना ही करायची, परंतु तेही करणारी लोक आहेत. कधी बघितलं होतं? नाही. या कुंभमेळ्याच्या निमित्ताने हे सगळं बघायला मिळतंय. साधनेची विशालता बघायला मिळते, प्रकार बघायला मिळतात आहे. म्हणजे अतोनात विस्तार आहे की नाही या प्रपंचाचा? अतोनात विस्तार आहे. त्यानंतर तिसरा जो भाग आहे तो सगळ्यात प्रारंभीचा भाग आहे, ती म्हणजे मूळ मायेपासून त्रिगुणापर्यंत अनेक नावं असलेल्या सूक्ष्म तत्वाचा तिसरा भाग. वरच्या दोन्ही प्रकार जे आहेत, ऐसे सेंद्याकडील खांड, दुसरे भूतांचे बंड, हे दोन्ही पण स्थूल आहेत. तिसरे नामाभिधाने उदंड सूक्ष्म रूपे. तिसरं मात्र जे आहे हे सूक्ष्म रूपाने आहे, सूक्ष्म तत्वाचा तिसरा भाग आहे. या पिंड ब्रह्मांडाचा तिसरा भाग हा सूक्ष्म तत्वांचा आहे. या सूक्ष्म तत्वांचा समावेश या पिंड ब्रह्मांडात आहे, आणि त्याचा आम्ही विचार करायलाच पाहिजे. आम्ही फक्त स्थूल गोष्टींचाच विचार करतो, आणि स्थूल गोष्टींचा विचार करून स्थूलाचा निराश करतो. बस आम्ही करतो ना हो नामस्मरण, दिवसभर नामस्मरण करतो, हो बरोबर आहे. परंतु नामस्मरण करत असताना स्थूल देहाचा, स्थूल पिंड ब्रह्मांडाचा निराश होतोय की नाही, त्याबरोबर सूक्ष्म तत्वाचा निराश होतोय की नाही? कसा मी सांगू? नामस्मरण करताना सूक्ष्म तत्वाचा निराश, नामस्मरण सुरू आहे, आणि अशा वेळेला जर आपल्या
हातावर डास बसला. बघा हा सूक्ष्म तत्वाचा निराश कसा, त्याच्यावर डास बसला. डास बसताना तो चावतोय, नामस्मरण चालू चावतोय. वेदना तर होणार, आपण तर काही दगड नाहीये. दगड नाही, त्याच्या वेदना तर होणार, डास चावल्याच्या वेदना होणार. त्याला चावू द्यायचं का? नाही. त्याला उडवायचं, नक्की उडवायचं. उडवतो का आपण? नाही. नामस्मरण सुरू असताना तो डास जो चावतो त्यांनी आमचा तमोगुण जो आहे हा वर येतो. त्याचा क्रोध येतो त्या डासाचा. नेहमी डास चावतात, मन त्याच्यामुळे नामस्मरणात मन नाही लागत. भारी डास झाले असं म्हणून राग येतो, त्या रागाच्या भरात आम्ही त्याला मारतो. आमच्या मारण्याची जोरा हाताती असा जोर असतो. नेमका याच वेळेला चावायला पाहिजे होतं का, असं राग येतो की नाही आपल्याला डासांचा. मग आता हा तमोगुण आहे की नाही, म्हणजे हे तमोगुण हा जे सूक्ष्म तत्वामधला हे जे तत्व आहे सूक्ष्म तत्व, या सूक्ष्म तत्वाचा आता या ठिकाणी आम्हाला जर आम्ही निराश केला तर डासाला आम्ही चावू देणार नाही, त्याला आम्ही हळूच उडवून देऊ, शांतपणे उडवून देऊ, आम्ही आमचं काम करू. तमोगुणाचा निराश झाला असेल तर लक्षात येत असेल नामस्मरण करताना की अरे हा तमोगुण आहे, बरोबर नाही. तमोगुणाने मला त्याचा राग येतोय, त्या डासाचा राग येतो आपल्याला वैताग. आपण त्याला राग नाही म्हणत, आपण वैताग म्हणतो. राग माणसावर काढतो आणि प्राण्यांमुळे आम्हाला वैताग येतो, म्हणजे तमोगुणच आहे. नावच बदललं फक्त, आहे तमोगुणच. आंबा खा की सीताफळ खा, खातात फळच तुम्ही, नावच बदललं, तसं तमोगुणच आहे. आता ह्या सूक्ष्म तत्वाचा जो तमोगुण आहे, सूक्ष्म तत्व आहे हे याचा आम्हाला या ठिकाणी जर आम्ही निराश केला, विचाराने निराश केला की अरे मला राग येतो आहे, परंतु हे राग येणं बरोबर नाही. त्या डासाला काय माहित मी नामस्मरण करतोय चावू नये म्हणून, त्याला थोडी माहिती. त्यांनी त्याचं काम केलं, त्याला दिसला, शरीर दिसलं, बसला तिथे, चावण्याचं काम सुरू, रक्त पिण्याचं काम सुरू. त्याचं काय चुकलं? त्याला हे ज्ञान थोडी आहे, मला ज्ञान आहे. मग यावेळेला मी त्याला उडवून लावायचं, उठायचं, गुड नाईट लावायची, तो परत येऊ नये याची सगळी व्यवस्था करायची. लगेच गुड नाईट लावा, लगेच धूप लावा, काय लावायचं ते लावा, पंखा लावा, म्हणजे तो डास बसणार नाही शांतपणे. त्याला म्हणतात निराश. आता सूक्ष्म तत्वाचा आम्ही तमोगुणाचा आम्ही अशा पद्धतीने निराश केला, मग आता अंतःकरण वृत्ती ही त्या स्थूलामध्ये रमली का हो? नाही, ती परत नामस्मरणात एकाग्र झाली. नामस्मरणात एकाग्र होणं म्हणजे नामाचा नामी यांचा अभेद आहे. नाम आणि नामी यांचा अभेद आहे, ते मी आहे, यात ती परत रमायला लागली. याला म्हणतात तत्वात सूक्ष्म तत्वाचा निराश करायचा आणि सूक्ष्म तत्वाकडे जायचं, सूक्ष्मातिसूक्ष्म तत्वाकडे जायचं. नुसतं नामस्मरण तोंडाने नाम चालूच आहे, परंतु अंतःकरण जर का त्या नामाशी एकरूप झालं नाही, ऐक्य पावलं नाही, नामीशी ऐक्य जर पावलं नाही, तर त्या नामस्मरणाचा काहीही उपयोग होत नाही. म्हणून नामस्मरणाचं पण शास्त्र आहे, नामाच्या मागे पण विचार आहे. तो विचार आम्ही समजून घ्यायचा आणि अंतःकरणाला सूक्ष्मतम सूक्ष्म करण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यासाठी विचार विचार आणि विचार हेच साधन आहे. नामस्मरण सुद्धा पूर्णत्वाचं साधन आहे, पण नामाच्या मागचा विचार जर लक्षात घेतला तर, विचाराधिष्ठित जर नामस्मरण असेल तर ते नामस्मरण बरोबर नाम होईल, नाम घोष होईल. घोष म्हणजे परेतून जो येतो त्याला घोष म्हणतात, परावाणीतून जो येतो त्याला घोष म्हणतात, त्याला नामघोष म्हणतात. आणि असा सूक्ष्म तत्वाचा निराश मला करायचा आहे, म्हणून आम्ही पृथ्वी आणि पंचमहाभूत प्राणी हा स्थूलच त्याचा निराश करतो की ते मिथ्या आहे. संसार कसा आहे आपण बघितलं, संसार कसा आहे, अतिशय दुःखाचा आहे. तो कसा आहे, मृगजळाप्रमाणे आहे. 5 दृष्टांत परवा पाहिले की नाही मुंडक मध्ये, मृगजळाप्रमाणे आहे, गंधर्व पतन प्रमाणे आहे, अनर्थाचं संकुल आहे.
ह्या विचारांनी आपण स्थूल जगताचा निराश केला, नक्की केला. खूप एकाग्रतेने विषय ऐका हो, फार सुंदर आहे. साधन आहे ही प्रत्यक्ष. परंतु ह्या विचारांच्या माध्यमातून स्थूलत्वाचा निराश झाल्यानंतर सूक्ष्म तत्व राहतच ना शिल्लक, त्याचा कुठे निराश केला? त्याचा निराश करणं गरजेचं आहे. आणि म्हणून स्थूल पदार्थ आम्ही विचाराने बाजूला सारावेत. समर्थ म्हणतात स्थूल अवघे सांडून द्यावे, सूक्ष्म रूप ओळखावे. आणि मग स्थूल बाजूला सारल्यानंतर आम्हाला सूक्ष्म त्याच्यातून जाणायचं, सूक्ष्म तत्व जाणायचे. स्थूल सृष्टीचा पसारा बाजूला करायचा. ही स्थूल सृष्टी कशी बनली, कोणापासून बनली, कोणत्या तत्वांपासून बनली? पंचतत्वांपासून बनली. अजून त्रिगुणांपासून बनली, त्रिगुणांपासून बनली, पंचतत्वांपासून बनली. आणि मग ह्या स्थूल सृष्टीला, सगळ्या देहादी जगताचा नियमन कोण करतो? याचा नियंता कोण आहे? तो ईश्वर आहे. ते तत्व ईश्वर तत्व आहे. ते ईश्वर तत्व त्यांनी कशी सगळं तयार केलं हो? शिव आणि शक्ती, शिव आणि शक्ती ही संकल्पना या माध्यमातून सगळं तयार केलं. शिवानी शक्तीला शिवाचं अधिष्ठान आणि त्या शक्तीने सगळं तयार केलं. ती शक्ती ईश्वर आहे, शिव अधिष्ठान रूपाने आहे. शक्ती शिवाच्या अधिष्ठानावर राहून जगामध्ये अनेक प्रकारे व्यक्त झाली. तोच अर्धनारी नटेश्वर आहे. समर्थ म्हणतात की सूक्ष्म तत्व आहे ती सगळी, हीच अर्धनारी नटेश्वर आहे. म्हणजे ब्रह्मस्वरूपाने अनादी आहे, माया पण अनादी आहे, दोन्ही पण अनादी आहे. परंतु मायेला ब्रह्माचं अधिष्ठान आहे, म्हणून माया ही वाद योग्य आहे, ज्ञान निवर्तक आहे. माया ज्ञान निवर्तक आहे, म्हणजे ज्ञानाने तिचा निराश होऊ शकतो. आणि निराश करून आम्ही तिचं अधिष्ठान ओळखलं तर आम्ही अधिष्ठान रूप होऊ शकतो. आता हे जे सगळं देहादी जगत आहे, हे कशात कुठून तयार झालं? पंचमहाभूतांपासून झालं. पण पंचमहाभूते कुठून आली? जड मायेपासून आली. ही जड माया कुठून आली हो? गुणसाम्य अवस्था होती, गुणमाया तयार झाली. आणि त्या गुणमायेपासून मग जड गुणसाम्य अवस्था होती. आणि त्याच्यापासून मग गुणमाया आणि जडमाया तयार झाली. गुणमाया म्हणजे गुणक्षोभिन, आणि इकडून मग पंचमहाभूत त्याच्यापासून तयार झाले. सूक्ष्माचा विचार करत, सूक्ष्माचा विचार करत आता हे गुणसाम्य जे आहेत, गुणसाम्य अवस्था जी आहे, ही गुणसाम्य अवस्था निर्माण कशामुळे झाली? ईश्वरामुळे झाली. ती मूळ माया आहे, ते मूळ स्फुरण आहे, ते मूळ स्फुरण आहे, तो ईश्वर आहे. मूळ स्फुरण, एकोहम बहुस्य मूळ स्फुरण, तिथे ते ईश्वराची निर्मिती, तिथे आहे ईश्वराची निर्मिती, तिथे तो निर्माण झाला. आणि मग त्या ईश्वराला महाकारण देह म्हणजे अव्याकृत सर्व सृष्टी हा ईश्वराचा महाकारण देह आहे. आणि त्याचं अधिष्ठान ब्रह्मतत्व आहे. ब्रह्माच्या अधिष्ठानावर हे सगळं तयार झालेलं आहे. आलो की नाही आम्ही पिंड ब्रह्मांडापासून उलट्या उलट सूक्ष्म निराश करत 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 इथपर्यंत. म्हणून सूक्ष्माच्या सगळ्या अभिव्यक्ती जाणून घ्यायच्या. सूक्ष्म तत्वाच्या 3 गुण सूक्ष्म, त्याच्यानंतर गुणक्षोभिणी सूक्ष्म, महत सूक्ष्म. गुणक्षोभिणीच्या आधी महत असत, म्हणजे सत्वरजतम यांची सुप्त अवस्था त्या महत तत्वामध्ये असते. प्रकृती पुरुष तयार झाला, शिवशक्ती, अर्धनारी नटेश्वर, गुणसाम्य,
चैतन्य आणि मग ती मूळमाया महाकारण असे 14 तत्वांमध्ये ब्रह्म व्यापलेलं आहे. हे आम्ही शोधून काढायचं. सूक्ष्माच्या सर्व अभिव्यक्ती जाणून घ्यायच्या, याला म्हणतात. या सूक्ष्माच्या अभिव्यक्ती आम्ही जाणून घेतल्या, तमोगुण प्रधान मायेपासून पंचमहाभूत तयार झाले. तमोगुण प्रधान 3 गुण, त्यात सत्व रज तम 3 गुण झाले ना. म्हणजे त्या तमोगुणामुळे काय तयार झालं? पंचमहाभूत तयार झाले आणि त्याचे गुण तयार झाले. शब्दादी गुण म्हणजे आकाशाचा शब्द, वायूचा स्पर्श, अग्नीचं रूप, पाणीचा रस आणि पृथ्वीचा गंध असं तयार झालं. कशासाठी हा सगळं विस्तार लक्षात घेतोय? हे सगळं निर्माण झालेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांना उत्पत्ती आहे, तर लय पण आहे. हे लयाला जाणार आहे. मग मी याचा विचार किती करायचा, याच्यात किती रमायचं? उत्पत्ती झाला म्हणून फार उत्सव आणि लय झाला म्हणून फार विलाप, दुःखाचा विलाप आम्ही किती करायचा? अहो, हे उत्पन्न झालंय ते नष्ट होणारच आहे. हे उत्पन्न झालेलं आहे, हा बेसिक विचार लक्षात घ्या. शास्त्र आम्हाला बेसिक त्याच्याकडे घेऊन चाललंय की हे निर्माण झालंय, उपजे आणि नाशे. जे ज्यांची उत्पत्ती झाली, ज्यांचा जन्म झालाय, त्याचा नाश आहे, त्याला मृत्यू आहेच. हे आम्हाला आमच्या अंतःकरणावर बिंबवण्यासाठी या सूक्ष्म तत्वांचा निराश. हे सगळं ब्रह्मांड, देहाची ब्रह्मांड तयार झालंय. तयार होण्यासाठी नेमकी काय काय, एखादा पदार्थ आपण तयार करतो, कोणता पदार्थ घ्यायचा? सगळ्यांना आवडणारा पुरणपोळी घेऊ. पुरणपोळी मी खाल्ली, मला बोलवलं कोणी आणि त्यांच्याकडे मला पुरणपोळी वाढली, पुरणपोळी मी खाल्ली. खाल्ल्यावर मी म्हंटल, वा, फार छान झाली. पण मग आता ही कशी तयार केली? छान झाली, ही कशी तयार केली? यात कोणते कोणते घटक होते, साहित्य काय काय होतं, ते आपण बघतो की नाही? आपल्याला गोल पोळी दिसते, छान लुसलुशीत, पुरण भरलेली, त्याच्यावर तूप, खाल्ल्यावर आनंद. तेवढ्यावर आपण स्वस्त बसतो का? अजिबात नाही. त्याच्या मागचं कारण शोधतो ना, की इतकी सुंदर कशी झाली, यात काय काय असेल ते बघतो की नाही? त्याची उत्पत्ती कशी झाली या सगळ्यांची, आणि कुठपर्यंत येतो? ते पुरण आम्ही शिजवलं, हे केलं, मग ते पुरण कशाचं होतं? ते डाळीचं होतं. डाळीपर्यंत आलो. साधं कसं तर ती डाळ कशी तयार झाली, कुठून तयार झाली, आणखी पुढे जाईल. पण सर्वसामान्य माणूस त्या डाळीपर्यंत, साखरेपर्यंत येऊन थांबतो की नाही? म्हणजे एक पुरणपोळीचा घास, तो विस्तार पुरणपोळीचा सगळा लक्षात घेतला की सगळे सूक्ष्म घटक लक्षात घेतले की नाही? साहित्य सूक्ष्म घटक झाले. तो शिजवायची कशी, हे अधिक सूक्ष्म झालं. नुसती डाळ घेतली, साखर घेतली, पुरण पण नाही, हो, प्रक्रिया झाली. ती प्रक्रिया पण लक्षात घेतली. तशात अगदी त्याप्रमाणे पिंड ब्रह्मांड तयार झालं, याची प्रक्रिया सगळी लक्षात घ्यावी लागेल. कसं तयार झालं? कारण हे उत्पन्न झालंय, उत्पत्ती आहे, त्याला नाश होणारच आहे. मग आम्ही उत्पत्तीच्या वेळेला उत्सव करण्याचं कारण नाही, नाशाच्या वेळेला दुःख करण्याचं कारण नाही. हे होणे आहेच. आश्चर्य व्यक्त करण्याचं काही कारण नाही. पुरणपोळी इतकी सुंदर कशी झाली, इतकी सुंदर कशी झाली? अहो, ती हे सगळे सूक्ष्म घटक त्याच्यामध्ये होते, ती सुंदर होणेच आहे. न झाली तर नवल. तसं देहादी जगत, पिंड ब्रह्मांड नष्ट होणेच आहे. न झालं तर आश्चर्य, झालं त्याचं आश्चर्य नाही. आणि म्हणून त्याचा सूक्ष्म तत्वांचा विचार जर केला ना, तर आम्ही पिंड ब्रह्मांडाला मिथ्या ठरवू, मिथ्यत्वाचा दर्जा देऊ. म्हणून इथे सांगितलंय की तमोगुणापासून काय झालं? पंचमहाभूत झालं. आणि आकाश, म्हणजे ह्या पंचमहाभूतांच्या सत्वगुणापासून काय झालं? आता पंचमहाभूत, आकाश, वायू, अग्नी, आकाश, वायू, अग्नी, पाणी
आणि पृथ्वी हे पंचमहाभूत यांच्या सत्वांशापासून म्हणजे सत्वगुणापासून ज्ञानेंद्रिय तयार झाले सगळे आणि रजोगुणापासून कर्मेंद्रिय तयार झाली. 5 महाभूतांच्या सत्वांशापासून म्हणजे सत्वगुणापासून ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय रजोगुणापासून तयार झाली. कारण कर्मेंद्रिय हालचाल करतात, कामं करतात ना, कामं करणं, हालचाल करणं रजोगुणाचं काम आहे. आणि सत्वगुणाचं काम काय आहे? ज्ञान संपादन करणं आणि ते स्टोअर करणं, नीट सांभाळून ठेवणं, हे सत्वगुणाचं काम आहे. म्हणून 5 महाभूतांच्या सत्वापासून ज्ञानेंद्रिय, रजापासून कर्मेंद्रिय तयार झाली. आता किती अभिमान करावा हो मी माझ्या ज्ञानेंद्रियांचा आणि कर्मेंद्रियांचा. काय काम करते हो मी, बाप रे, खरंच किती अभिमान बाळगावा मी. अजिबात बाळगू नाही, कारण ही सगळी मी तयार केलेले नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी करता नाही या कशाचाच. उगीच आम्ही काय काम करतोय, बापरे, प्रवास करून आलो आणि त्रास घेतला, काय मोठं, बापरे, काही बापरे नाही. कशाचं कौतुक, याची प्रतिष्ठा मांडाल तर त्याची प्रतिष्ठा केव्हा मांडाल. म्हणून सूक्ष्म तत्वाचा आम्हाला अभ्यास करायचा आहे, तो पसारा लक्षात घ्यायचा आहे. आणि असे ह्या 5 महाभूतांपासून तमोगुणापासून तमोगुण प्रधान मायेपासून पंचमहाभूते आणि पंचमहाभूतांच्या सत्वगुणापासून ज्ञानेंद्रिय आणि रजापासून कर्मेंद्रिय तयार झाले. आणि पंचमहाभूताचं अपंचीकृत पसारा म्हणजे शुद्ध स्वरूपात ते होते. पहिले वेगवेगळ्या भांड्यांमध्ये शुद्ध स्वरूपात ठेवले होते. त्यांच्या पंचमहाभूताच्या सत्वगुणापासून बुद्धी, पक्क लक्षात ठेवायचं, की बुद्धी तयार झाली. अपंचीकृत महाभूत, अपंचीकृत म्हणजे एकमेकांमध्ये मिसळून तयार झालेली जी आहे त्याला म्हणतात पंचीकरण. पंचीकृत, पंचामृत झालं. पण पंचामृत व्हायच्या आधी जे वेगवेगळे ठेवले होते शुद्ध स्वरूपामध्ये, त्या शुद्ध स्वरूपा पण सत्वगुणापासून, पंचमहाभूतांच्या सत्वगुणापासून बुद्धी तयार झाली. म्हणून ती तेज तत्वाची आहे, सत्वगुणाची आहे, म्हणून शुद्ध आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये तो कुटस्थाचा प्रकाश पडला. कुटस्थाचा प्रकाश त्याच्यामध्ये पडला. आणि म्हणून हे सगळं गुणांचा पसारा जो आहे हा सतत सूक्ष्म दृष्टीने चिंतनात ठेवावा. मग आता माझ्या बुद्धीचं स्मरण, माझ्या बुद्धीचं विस्मरण याचे मी किती गोडवे गावे. काहीच नाही हो, आपलं काहीच तयार केलं नाही, मी काहीच केलं नाहीये तयार, एवढं लक्षात ठेवावं. माझं काहीच कर्तृत्व नाहीये, मी निमित्त मात्र भवसव्यसाची आहे, बस हे लक्षात करावं. आणि म्हणून ह्या सगळ्या अभिव्यक्ती आहे, ज्ञान अज्ञान या अभिव्यक्ती आहे. आणि शास्त्र हे सतत शास्त्राने अभ्यासावं आणि सूक्ष्म दृष्टीचं कौशल्य आम्ही वापरावं. म्हणून हे ज्ञान पण ज्ञान कसं झालं, सत्वगुणामुळे झालं. अज्ञान तमोगुणामुळे झालं. आणि ज्ञान आणि अज्ञान यांचं मिश्रण रजोगुणामुळे झालं. कधी आठवतं, कधी विसरतो, कधी आमचं मन लागतं सत्संगात, नाही तर मग कधी तिथल्या तिथेच मनही लागत नाही, रजोगुण. अर्धा तास मन लागलं, अर्धा तास कंटाळा आला, रजोगुण. रजोगुण आहे. सत्वगुण पहिलेपासून शेवटपर्यंत वेळ कसा गेला कळलाच नाही. तमोगुण झोप येते, सुरुवात झाल्या बरोबर झोपायला सुरुवात, संपली कधी कळलंच नाही. त्याच्यातही काळाचं भान नाही, सत्वगुणात पण काळाचं भान नाही. आणि रजोगुणात काळाचं सतत भान असतो. किती वाजले, 9:17 झाले, बापरे अजून 9:30 म्हणजे बराच वेळ आहे. किती वाजले, 9:18 झाले, अरे 1च मिनिट झाला, 2च मिनिटं झाला. रजोगुण, सत्व रजतम आम्हाला असे त्रास देतात. हे आमच्या लक्षात आलं पाहिजे की यांचा त्रास या सूक्ष्म तत्वांचा हा खेळ आहे सगळा. हा खेळ आमच्या लक्षात जर आला तर मग
या अभिव्यक्ती आम्हाला कळतात आणि या गुणांच्या प्रत्यक्ष अभिव्यक्ती आहे, परंतु त्याच्या आधीची अवस्था कोणती आहे हो या गुणांच्या? का बरं हे गुण असे करून राहिले? कधी रज असतो, कधी तम असतो, कधी सत्व असतं. का बरं असं करून राहिले हे गुण? माझा विचार सुरू आहे बरं का, एका ठिकाणी बसून माझा विचार चालू आहे, हे गुण असं का करून राहिले? कधी झोप येते, कधी ऐकावं असं वाटतंय, कधी झोप लागून गेली, वेळ कसा गेला कळत नाही. असं का होते? गुणक्षोभिणी माया, त्या गुणांमध्ये क्षोभ झाले म्हणून ती गुणक्षोभिणी झाली. तिन्ही गुण एकमेकांमध्ये कालवले गेलेले आहेत म्हणून हे असं मला अनुभवायला येतंय. हो, माझं कर्तृत्व आहे कायच्यात नाही. काय तुम्ही ऐकता हो 1 तास, अगदी हालत पण नाही, एकटक बघता आणि इतकी एकाग्रतेने ऐकतात. मग माझ्यासारखा ऐकणारा कोणीच नाही. अहो तो सत्वगुण असतो वरती, सगळं क्रेडिट सत्वगुणाचं आहे. माझं कसं राहणार आहे? हा, आता बरोबर आहे. मग सत्वगुण, सत्वगुणाचं अधिष्ठान बघायचं, तिथपर्यंत जाऊन पोहोचायचं. म्हणजे आम्ही सूक्ष्म तत्वाचा विचार आम्ही करतो आहे आणि मग हे तिन्ही जे गुण आहेत सत्व रज तम, म्हणजे मला सारखे छळतात हो, छळतात, नाही तर आनंद देतात फार. जाऊ दे ना, जाऊन बसू, झोप आली तर तिथे झोपून जाऊ, काय बिघडलं? सगळा गुणांचाच पसारा. हे सगळे गुण कुठून आले मग? एवढा गुणांचं साम्राज्य आमच्या जीवनामध्ये आहे, या पिंडामध्ये इतके हे गुण राजरोसपणे खेळतात, आले कुठून हे? असा विचार करायला काय हरकत आहे? सत्वगुण आम्हाला छान वाटतो, पण रजतमो फार छळतो हो, खूपच छळतो रज आणि तमो. रज तर स्वस्त बसू देत नाही आणि तमही स्वस्त बसून देत नाही. मग हे आले कुठून? चाललो मागे मागे, आले कुठून हे? महत तत्वापासून आले. यांचं ठिकाण कुठे? महत तत्वामध्ये आहे तुमचं ठिकाण. ते महत तत्व, तिथून हे गुण आले. म्हणजे माझा काही परत त्याच्यात रोल नाहीच. आताही माझा रोल नाही, अजिबात कर्तृत्व आता पण नाही. नाही हो, कारण हे तुमचे नाहीच, हे तिथून आले, महत मधून आले. आता या त्याच महत, म्हणून त्या महत मध्ये हे 3 गुण होते म्हणून त्याला प्रकृती असं म्हणतात. आणि त्या महत्त्वाचं अधिष्ठान जे आहे तो ब्रह्मतत्व आहे, तो पुरुष आहे, म्हणून प्रकृती आणि पुरुष तयार झाले. म्हणजे माझी सत्वगुणाची प्रकृती, माझी रजाची प्रकृती आहे, माझा याच्यात काहीही रोल नाही. मग मी एकाग्रतेने ऐकतो आहे, याचा मी अभिमान बाळगता कामा नाही. किंवा मला खूप झोप येते म्हणून मग नैराश्य पण येऊ देऊ नये. प्रयत्न करावा तमोगुण कम, नाही तर मग आता सांगितलं ताईंनी की रजगुण त्रास देतो, तमोगुण त्रास देतो, झोप आली तर झोपून जा, मीटिंग सुरूच, आम्ही तमोगुणाच्या स्वाधीन. असं नाही, त्याच्यावर आम्हाला नियंत्रण करायचं आहे, परंतु त्याचा अभिमान बाळगण्याचं कारण नाही. नियंत्रण करायचंय, अभिमान नाही बाळगायचा, योग्य वापर करायचा त्याचा. आणि म्हणून अर्धनारीनटेश्वर, शिवशक्ती अशी पण त्याची नाव आहे त्या महतची. तो जो महत्त्व आहे ना, त्याच्यापासून हे 3 गुण त्याच्यात दडलेले आहे आणि मग त्या 3 गुणांचा हा सगळा खेळ सुरू आहे. पंचमहाभूत आणि 3 गुणांचा जो सगळा खेळ चालू आहे, त्याची नावं प्रकृती पुरुष म्हणतात, कोणी अर्धनारी नटेश्वर म्हणतात, कोणी शिवशक्ती म्हणतात. अमृतानुभव मध्ये शिवशक्ती दिलेली आहे. शिवाची शिवा, शक्तीला शिवा म्हटलंय, शिव शिवा, तुम्ही तिचा हा सगळा प्रपंच आहे असं म्हटलंय अमृतानुभवामध्ये. आणि हे मिश्रण हे त्याचं स्वरूप आहे. आता याच्यामध्ये माझा काहीही रोल नाही, मी नाममात्र आहे. आता मला अभिमान बाळगण्याचं काही कारण नाही. कशाचा हो? या पिंडाचा अभिमान बाळगण्याचं कारण नाही. फार दानशूर आहो तुम्ही, हो सत्वगुण वर आला म्हणून. माझ्यात सत्वगुण कुठून आला? त्या महत्त्वापासून आला. महत्त्वामध्ये तो होता सुप्त रीतीने, तो गुणक्षोभेने गुणांचा क्षोभ झाला आणि माझी
पंचमहाभूतांपासून देह आणि त्रिगुण आले. माझा रोल आहे का हो काही? कशाला अभिमान बाळगायचा हो उगीचच? अजिबात अभिमान बाळगणं नाही. आणि म्हणून आता अव्यक्त जे गुण आहेत हे शांत असतात आणि त्यांना गुणसाम्य असे म्हणतात. हे 3 गुण कुठून आले हो मग? त्रिगुणांचा खेळ झाला, पण हे आले कुठून 3? शास्त्र सांगतो की हे 3 गुण जे आहे की हे शांत अवस्थेमध्ये सुरुवातीला होते, काही करत नव्हते. सुरुवातीला शांत अवस्थेमध्ये ते होते, तिथून ते आले. त्याच्यामध्ये खळबळ झाली, क्षोभ निर्माण झाला आणि तिथून हे सगळा प्रपंच झाला विस्तार. हळूहळू हळूहळू इथपर्यंत विस्तारित झाला. झाली तयार पुरणपोळी तव्यावर पडली. त्या डाळीवर प्रक्रिया झाल्या, दळून आणली, ती शिजवली, त्यात साखर टाकली, वाटली, कुटली, काय असेल ते झालं. सगळं सूक्ष्म रीतीने आम्हाला कळलं आणि मग कळलं की या मायेतील ब्रह्माचा चिदाभास त्यामध्येही सूक्ष्मत्वाने असतो. आता हे सगळं गुणमाया जी साम्य दिशा होती त्यात क्षोभ झाला, मग पंचमहाभूत झाले, पंचमहाभूतांपासून पिंड ब्रह्मांड झालं. या सगळ्याला काय कारण? हे सगळं आणलं कोणी घडवून? कोणीतरी असला पाहिजे की नाही चेतन? हे सगळं घडवून आणणार चेतन असला पाहिजे की नाही? चाललो बरं का, पण हळूहळू हळू सगळ्याचा हळूहळू एकाचा निराश करत वरती सूक्ष्म तत्वाचा निराश करत चाललोय. कोणीतरी चेतन असला पाहिजे. तो कोण आहे? तर मायेमध्ये ब्रह्माचा चिदाभास म्हणजे ईश्वर. मायेमध्ये ब्रह्माचं पडलेलं प्रतिबिंब त्याला ईश्वर म्हणतात आणि अविद्येमध्ये बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला जीव असं म्हणतात. आता आम्ही त्या तो ब्रह्माचा चिदाभास सूक्ष्मत्वाने असतो आणि तो जाणणं फार कठीण आहे. तो जाणणं अतिशय कठीण आहे. तिथपर्यंत आम्ही पोचतच नाही. त्याच्या अलीकडेच कुठेतरी साधन थांबतो आमचं, अलीकडेच थांबतो. सत्वगुणामध्ये आम्ही थांबून जातो. फार छान वाटतं. सत्वगुण आम्हाला बांधतो बरं का, लक्षात ठेवायचंय, बांधतो आम्हाला. फार छान वाटतं सगळं सात्विक गोष्टी करायच्या, छान वाटतं. कशासाठी सत्वगुणाचा वापर हे नाही आमच्या लक्षात येत. म्हणून हे जाणणं फार कठीण आहे. सत्वगुणानेच हे सगळं जाणलं जातं, फार कठीण आहे. आणि अशा पद्धतीने तो जो प्रतिबिंब पडलाय मायेमध्ये ब्रह्माचं, ते सर्व स्तरामध्ये असतं, सगळीकडे ते असतं. जेवढी मला माई सृष्टी दिसते ना, पिंड ब्रह्मांड आहे सगळं माई, त्या सगळीकडे तो ईश्वर घडून राहिलेला आहे. म्हणजे माझं साधन त्या ईश्वराच्या पलीकडे आता जायला पाहिजे की नाही? हा सगळा विस्तार मगापासून आपण गुणांचा सांगतोय, त्याच्या पलीकडे जायला पाहिजे की नाही? आम्ही निश्चित जायला पाहिजे. आणि मग लक्षात येतं की हे सगळं जे आहे की नाही, हे सगळी तत्व या मूळ मायेच्या पोटात आहे आणि तिथून ती प्रसवली आहे सगळी. त्या मूळ मायेच्या पोटात ही सगळी तत्व दडलेली होती, ती तिथून पसरलेली आहे. मग ते ईश्वराचं कारण देह आहे तो. म्हणून तो ईश्वराचा महाकारण तरुण म्हणतात. आणि जे ब्रह्मांड आहे, जे सगळं ब्रह्मांड दिसतंय ना, हे सगळं ईश्वराचा स्थूल देह आहे. दिसतंय की नाही? डोळ्यातून दिसत आहे म्हणून ते स्थूल शरीर आहे असं ह्या ज्यापासून मागे जात जात, म्हणजे या स्थूल देहापासून पिंड ब्रह्मांड स्थूल जगत जे आहे, ही स्थूल सृष्टी आहे. या स्थूल सृष्टीपासून मागे जात जात मूळ मायेपर्यंत आणि त्याच्यामधला ब्रह्माचा आभास म्हणजे ईश्वरापर्यंत पोहोचायचं. आणि त्या ईश्वराचं अधिष्ठान ब्रह्म आहे, ते मी आहे. हे निराश पूर्ण होतो. अशा पद्धतीने हा निराश करायचा. अशा पद्धतीने हा निराश केला की मग मात्र मला
कोणताच संशय उरत नाही, कोणताच संशय उरत नाही. आणि सगळं नीट समजलं तर गोंधळ पण राहत नाही. तो फार गोंधळ होतो. गुण माया काय, गुण साम्य काय, तीन गुण काय, पंचभूत काय, त्रिगुण काय, काहीच कळत नाही. ढोबळ मानाचं साधन करतो, बस मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. आम्ही उपनिषदांचा अभ्यास करतो, गीतेचा करतो, ज्ञानाचा अभ्यास करतो, नामाचा अभ्यास करतो, पण त्यातलं काहीच माहित नसतो. ढोबळ मानाचा अभ्यास करतो, ढोबळ मानाने स्थूलाचा अभ्यास करतो, स्थूलाने सूक्ष्म कसं मिळणार आहे. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे म्हणून ब्रह्म मिळणार नाही. झाला निवाडा तत्वांचा, झाले साधनाची फळ, संसार झाला सुफळ. निर्गुण निश्चळ ब्रह्म अंतरी बिंबले. हिशोब झाला मायेचा, मायेचा हिशोब केला, झाला निवाडा तत्वांचा. तत्वांचा निवाडा करायचा आहे की नाही साधन. वैचारिक साधन आहे. वैचारिक साधन फार सूक्ष्मतेने करावं लागतं, फार सावध राहावं लागतं. म्हणून त्रिगुण काय आहे, प्रत्येक गुणाचं काय कार्य आहे, काय स्वरूप आहे, हे लक्षात घ्यावं लागतं. महत् म्हणजे काय आहे, प्रकृती काय आहे, प्रकृती पुरुष काय, अर्धनारीश्वर काय, ईश्वराचं स्वरूप काय, मोहमाया काय, हे सगळं नीट लक्षात घेऊन सगळ्याचा निराश करत करत ब्रह्मतत्वापर्यंत आम्हाला आलं पाहिजे. आणि असं आम्हाला जर यायचं असेल तर आम्हाला वाच्यांश आणि लक्षांश याचा विचार करावा लागेल. 19वी ओवी आहे. 5 मिनिटं घेईन आणि एवढं साधन थोडक्यात सांगेल. वाच्यांश आणि लक्षांश हे विचारात घ्यावं लागेल. म्हणजे शब्दाबद्दल जे आम्ही नुसतं वाचेनी बोलतो त्याला वाच्यांश असं म्हणतात. आणि अनुभव, त्याचा जो मतीत अर्थ आहे, त्याचं जे मर्म आहे, त्याला लक्षांश म्हणतात. आई मुलाला म्हणते मेल्या, कळत नाही का. आई मुलाला मर असं नाही म्हणत, मेल्या, त्याला त्याच्या मागे तिचं अंतःकरण, तिचं प्रेम असतं. ताटावर बसा, ताटं वाढली आहेत, जेवणाची ताटं वाढली, ताटावर बसा. म्हणजे त्या ताटावर बसायचं का नाही याचा अर्थ जेवणासाठी पाटावर बसा. लक्षांश आहे पाटावर बसा जेवणासाठी, वाच्यांश ताटावर बसा. वाच्यांशाने जर आम्ही घेतलं तर ताटामध्ये जाऊन बसू, अन्न वाढलेल्या ताटात आम्ही जाऊन पण बसू. अन्न खाण्याच्या कामी येईल का, कशासाठी, ताटावर बसा याचा लक्षांश आम्ही लक्षात घेतो. तसं अध्यात्मामध्ये आम्हाला या सूक्ष्म तत्वाचा निराश करायचा असतो तेव्हा लक्षांशाचा विचार करायचा असतो, वाच्यांशाचा विचार करायचा नाही, लक्षांशाचा विचार करायचा. त्याचं लक्ष काय आहे त्याचा विचार करायचा. या सगळ्या पिंड ब्रह्मांडाचं निर्मिती झाली आणि या निर्मिती झाल्यानंतर त्याचं लक्ष काय आहे तर ह्या निर्मितीच्या माध्यमातून आम्हाला परब्रह्मापर्यंत पोहोचायचं आहे. हे साधन आहे. पिंड ब्रह्मांड हे आमच्यासाठी साधन आहे, याचा निराश करणे साधन आहे. असा वाच्यांश आणि लक्षांशाने अभ्यास करायचा याचा. आणि नित्य नित्यादी विवेक यांनी अनुसंधान करायचं. लक्षांश वाच्यांश लक्षांश अभ्यास करायचा आणि नित्य अनित्याचा विवेक करत करत अनुसंधान. कशाचं, नित्याचं अनुसंधान, ब्रह्मतत्वाचं अनुसंधान करायचं. आणि इकडची ही सगळी जंत्री हळूहळू सुटायलाच पाहिजे, निराश व्हायलाच पाहिजे. का राग येतोय, तमोगुणामुळे राग येतोय. तमोगुण कुठून तयार झाला, तो उत्पन्न झालेला आहे तमोगुण. त्या गुणक्षोभीने गुणसाम्यापासून आलेला आहे. त्या गुणसाम्य कुठून आलेलं आहे, मूळ मायेपासून. तिचं अधिष्ठान ब्रह्म आहे. म्हणजे तमोगुण येतो कोणाच्या अधिष्ठानावर तमोगुण आलेला आहे, ब्रह्माच्या अधिष्ठानावर तो आलेला आहे तमोगुण. माझ्या अंगात आत्ता तमोगुण हावी झालेला आहे आणि त्या तमोगुणाचं अधिष्ठान ब्रह्म आहे. त्याच्यामुळे मला ते ज्ञान होत आहे. ब्रह्मस्वरूप ज्ञानरूप असल्यामुळे मला हे कळतंय की मला
तमोगुण माझ्यावर हावी झालेला आहे. ते ज्ञानरूप तत्व मी आहे. सूक्ष्माचा निराश करत तिथपर्यंत पोहोचलो. साधन आहे, साधन. वाच्यांश लक्षांश आणि विवेकाने अनुसंधान करायचं. पूर्व अध्यारोप आणि अपवाद लक्षात घ्यायचा. जेवढं मायेबद्दल, जेवढं या सृष्टीबद्दल, पिंड ब्रह्मांडाबद्दल आम्ही मांडणी करू, ती सगळं अध्यारोपाची मांडणी आहे. आणि याला अध्यारोप म्हणतात. अध्यारोप म्हणजे कशावर तरी आरोपित असलेलं, अधिष्ठित असलेलं, त्याला अध्यारोप. आणि अपवाद एकच आहे, ब्रह्म अपवाद आहे. ह्या पिंड ब्रह्मांडाच्या बद्दल बोलणं अध्यारोप आहे. आणि या अध्यारोपाचं अधिष्ठान ब्रह्म आहे, ते मी आहे. अध्यारोप आणि अपवादाची मांडणीमध्ये लक्षात आलं पाहिजे. अध्यारोपाची मांडणी कोणती आहे, अपवादाची मांडणी कोणती आहे. अध्यारोपाचं खूप बोलत बसलो. आता हे माया, हे गुण, त्रिगुण, अर्धनारी, नटेश्वर, याच्यावर हाच पसारा मांडत बसले मी 4 वर्ग. तर ही सगळी अध्यारोपाची मांडणी, याच्यातून काही हाती लागणार नाही. नेमकी नेटकी मांडणी करायची आणि अपवादाकडे पटकन जायचं. असं केलं तरच सूक्ष्म तत्वाचा निराश होऊन ब्रह्मतत्वाला आम्ही प्राप्त होऊ. अन्वय व्यतिरेक करायचा, अन्वय व्यतिरेक करायचा. जगामध्ये ब्रह्माचा अन्वय आहे, निरपेक्ष व्यापक आहे की, पण ब्रह्मामध्ये जगताचा व्यतिरेक आहे, अत्यंतिक अभाव आहे. हे नेहमी लक्षात ठेवायचं. ब्रह्मस्वरूप जाणलं की बाकीचं सगळं जे पिंड ब्रह्मांडाचा निराश हा आपोआप निराश होतो. कारण ब्रह्मस्वरूपामध्ये हा सगळ्याचा व्यतिरेक आहे, त्यांचं अस्तित्वच नाही. म्हणून अन्वय व्यतिरेकाच्या पद्धतीने अभ्यास करत करत जायचा. आणि असं आम्ही जर अभ्यास करत करत गेलो तर आमची वृत्ती ही ऊर्ध्वमुख होईल. ऊर्ध्वमूलाकडे जाईल. आणि मग त्या ठिकाणी आम्हाला अभेदाचा अनुभव येईल. ऊर्ध्वमूल काय आहे, ब्रह्मतत्व आहे. अधो काय आहे, सगळ्या शाखा आहे, भेदच भेद आहे. वृक्षच दिसतोय खालचा, सगळं स्थूलत्वच दिसतोय, भेद दिसतो आहे. म्हणून अधिष्ठानाच्या अनुसंधानात राहिलं तो भेद अभेदाचा अनुभव येतो. आणि मग आम्ही अनासक्त आणि असंग होतो. आणि मग लक्षात येतं की माया ही सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे. मग तिला कशाला सत्य मानायची हो. समर्थ म्हणतात तिला सत्य मानू नका, तिचं अनुसंधान करू नका, आणि तिच्यामुळे आत्मस्थिती बिघडू देऊ नका. त्या मायेमुळे आलं ना लक्षात तुमच्या. आता समर्थ आम्हाला प्रश्न विचारतात. आपण म्हणतो कळलं ना तुला, आता तिकडे जायचं नाही, मग जाशील का. तो म्हणतो नाही बाबा मी जाणार नाही. समर्थ आम्हाला म्हणतात आहे, लक्षात आलं ना ही माया आहे, ही सतासत अनिर्वचनीय मिथ्या आहे, सत्य मानायची का. याचं उत्तर आम्ही द्यायला पाहिजे नाही. तिचे अनुसंधान तिचे अनुसंधान का सोडू नये. हो बरोबर आहे. याचं उत्तर काय द्यायचं आम्ही. हो बरोबर आहे समर्थ गुरुदेवा, तिचं अनुसंधान आम्ही सोडायलाच पाहिजे. आणि ह्या अनुसंधानामुळे आत्मस्थिती सुटली आणि बद्धता आली. हो बरोबर आहे गुरुदेवा. म्हणून मी आता ह्या विपरीत अनुसंधानात राहणार नाही, पिंड ब्रह्मांडांच्या अनुसंधानात राहणार नाही. माझी आत्मस्थिती मी कधीही बिघडू देणार नाही. हे उत्तर माझ्याकडून पाहिजे साधक म्हणून. परीक्षण पण बघितलंय बरोबर, परीक्षण कसं करायचं ते. आणि म्हणून त्या मायेच्या नादी लागू नका असं समर्थ म्हणतात आहे. लटके मायेने दपटावे, सत्य परब्रह्म सांडावे, असं बिलकुल करू नका. आणि हे जर तुम्हाला संसाराला गौण समजा, संसार मुळीच नासका, विवेके करता नेटका, नेटका करिता फिका होतो. संसाराला गौणत्व द्या, आणि गौणत्व देऊन मग संतांचा शोध घ्या. आणि संतांचा शोध घेऊन श्री गुरूंचा शोध घ्या. आणि श्री गुरु तुम्हाला ब्रह्मतत्वाबद्दल सांगतील, पराविद्या देतील. त्यासाठी
गुरु शरणागती, गुरु सेवा आणि गुरु कृपा. परवा झाले ते मुद्दे परत घेण्याचे गरज नाही. तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. तयासी धरावे, तयासी म्हणजे श्री गुरूंची धरावे, तया जाणावे त्यांना जाणावं, तया सेवावे त्यांची सेवा करावी, तयांचे सर्व ऐकावे. सगळं ऐकायचं त्यांचं, ते जे म्हणतील तेच, तसंच, तितकंच एवढंच करायचं. आणि मग मात्र आम्ही अशी आमची श्री गुरूंची जोपर्यंत गाठ भेट होत नाही तोपर्यंत शाश्वत हित होणार नाही. समर्थ सांगतात, मी नाही सांगत. श्री गुरु हे चेतनच असायला पाहिजे. अहो मला आमचे श्री गुरु मार्गदर्शन सूक्ष्म देहातून करतात आहे, पण आम्हाला कळतंय का ते? आम्ही सूक्ष्म झालंय का? आम्ही तर स्थूल देहामध्ये आहोत, आम्ही सूक्ष्म झालो नाही, अंतःकरण दृष्टी सूक्ष्म झाली नाही. मग आता माझे श्री गुरु हे स्थूल देहामध्ये, चेतन देहामध्ये येऊनच मला पुढचं मार्गदर्शन करतात आहे. अंतिम समाधान न, हे समाधान कधीही खणणार नाही, शाश्वत समाधान ते मला या देहातून मार्गदर्शन करून देत आहे. ही श्रद्धा साधकाची असते. बस ही श्रद्धा साधकाची जोपर्यंत विकसित होत नाही तोपर्यंत शाश्वत समाधान मिळणार नाही, अखंड समाधान मिळणार नाही. देह जाऊ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, फक्त श्री गुरूंच्या अनुग्रहाशिवाय हे शक्य नाही. म्हणून अनुग्रह महत्वाचा. जरी झाले शास्त्र वेदार्थ संपन्न, शास्त्र संपन्न, तरी माझ्या अनुग्रह विना वेदार्थ जाण कळेना. श्री गुरूंचा अनुग्रह खूप, देहधारी चेतन श्री गुरूंचा अनुग्रह फार महत्वाचा आहे. कारण मी तेवढं सूक्ष्म नाहीये, माझी तेवढी उंची नाहीये. माझे श्री गुरु सूक्ष्म देहात राहून मला सतत मार्गदर्शन करतात आहे. श्री गुरु तत्व आहे, ते अज अजर आणि अमर आहे. तेच तत्व आता या देहातून मला मार्गदर्शन करायला आलेलं आहे. शाश्वत कल्याण, ते चमत्कार नाही, इथे दृष्टांत नाही, फक्त दृष्टांत बस. आणि म्हणून वेळात वेळ काढून अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करावा, त्यालाच मोक्ष सिद्धीचे सामर्थ्य लाभते. म्हणून समर्थ म्हणतात, पुन्हा वाचलेलेच वाचावं, वाचलेल्याच विचार करावा आणि त्याचे सार शोधावे. आणि शास्त्र व साधना यांची व्याप्ती कळली की संदेह रहित अवस्था येते. म्हणून साधनेची व्याप्ती लक्षात घ्यावी, शास्त्राची व्याप्ती लक्षात घ्यावी. तेव्हा आम्हाला मोक्ष लोक हा खरा स्वार्थ त्याने साधतो. मोक्ष लोक सगळ्यांना साधावा. श्री गुरूंची कृपा सगळ्यांना व्हावी, सगळ्यांवर व्हावी, गुरु कृपांकित सगळे असावे अशी काकांच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या समासाला, आजच्या चिंतनाला विराम देते. रामकृष्ण हरी. चला रामकृष्ण हरी. वहिनी रामकृष्ण. रामकृष्ण रामकृष्ण. जय श्री रामकृष्ण.